स्वामी यांना क्षमा करा, अहंकाराने हे आंधळे झालेत। सत्य समोर असूनही हे ते स्वीकारायला तयार नाहीयेत। विमलाताई, अहो नका रडू, तुमचा मुलगा नक्की परत येईल। स्वामींवर विश्वास ठेवा। मी पाणी घेऊन येते। गया, तू बस हो त्यांच्याजवळ। हो। हो तुम्ही दूर व्हा आधी। हे काय झालंय माझ्या हातून? नाही, हा मोठा गुन्हा झालाय माझ्या हातून। गुरुदेव मला क्षमा करा, माझ्या हातून खूप मोठा पाप झालाय, अनर्थ झालाय। अहो हे काय करताय तुम्ही? काय करतोय? हो, हे सगळं ना तुमच्यामुळे घडलंय। हे सगळं तुमच्यामुळे झालंय, त्याचंच प्रायश्चित्त करतोय मी। माझ्यामुळे? हो, मी संन्यासाच्या वाटेवर चाललोय। मला कुठल्याही स्त्रीचा स्पर्श वर्ज्य आहे। माझ्या गुरुदेवांनी सांगितलंय की कुठल्याही स्त्रीकडे बघायचं नाही, तिच्याशी संबंध ठेवायचा नाही। हो, इतकंच काय, तर तिची सावली सुद्धा अंगावर पडू द्यायची नाही। आणि इथे तुम्ही तर खरं तर मला आत्ता अंघोळ करून देह शुद्धी करायला हवी, पण इथे पाणीही नाही। निदान माती अंगाला लावून घेतो। तुम्ही हे खरंच बोलताय? हो, पण तुम्ही कोण आहात? माझ्या साधनेत हस्तक्षेप करायची तुमची हिंमत कशी झाली? नाही, मी तुमच्या साधनेत हस्तक्षेप नाही केलाय। मग काय केलं? अहो, जीव वाचवला तुमचा। तुम्हाला तो नाग दिसला नाही का? अहो, अगदी पायाजवळ पोहोचला होता तुमच्या। एक क्षण जरी उशीर झाला असता तरी त्याने दंश केला असता तुम्हाला। आणि तुम्हाला स्वतःच्या जीवाची काही काळजी आहे की नाही? विमला, जा तू। तुझ्या मनातला निरोप जिथे पोचायला हवा आहे तिथे पोचलाय, घरी जा। श्री स्वामी समर्थ। स्वामी, तुमची कृपा अशीच राहू द्या आमच्यावर। विमला, तुम्ही इथे? तू इथे काय करतेस? मी स्वामींकडे आले होते। ते मला दिसतच आहे सगळं, पण तू इथे कशाला आली होतीस? मला एक निरोप पोचवायचा होता, म्हणून मी स्वामींची मदत मागायला आले होते। मी तुला स्पष्ट मनाई केली होती, तरी तू इथे आलीस। मग मी काय करणार होते? मी किती वेळा तुम्हाला सांगितलंय की मला माझ्या मुलाची खबर घ्यायची आहे, माझी खबर त्याला द्यायची आहे, पण तुम्ही रोज सांगताय की प्रयत्न करतोय, बघतोय, पण याशिवाय तुम्ही काहीच करत नाही आहात। विमला, चहूबाजूंना वारुळ आहेत, नागांचा वावर असणार हे कोणालाही कळेल। आणि ही कसली साधना? या अशा ठिकाणी उभं राहून कोण साधना करतं? मी करतो। माझ्या गुरुदेवांनी मला तसा आदेश दिलाय। काय? तुमच्या गुरूंनी तुम्हाला असं वारुळांच्या मध्ये उभं राहून साधना करायला सांगितली? हो, पण असा विचित्र आदेश कोणते गुरु देतील? खबरदार, माझ्या गुरूंबद्दल एक शब्दही बोलू नका। नाही, मी तुमच्या गुरूंबद्दल वाईट बोलत नाहीये। अहो, गुरु तर शिष्याला योग्य वाट दाखवणारे असतात, शिष्याचं रक्षण करणारे असतात। मग शिष्याचा जीव धोक्यात येईल
अशी साधना ते का सांगतील? अहो मूर्ख आहात का तुम्ही? कधी कधी शिष्य किती तयार आहे हे पाहण्यासाठी गुरु त्याची परीक्षा घेतात. संकटात दरवेळी गुरु शिष्याची मदत नाही करू शकत, हे त्यांचं कामच नसतं. संकटासमोर उभं करून शिष्याची श्रद्धा किती अढळ आहे हे बघणं हे गुरूंचं काम असतं. मी माझ्या साधनेत लीन झालो होतो. माझ्या गुरुदेवाने दिलेलं तप पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं. पण तुम्ही आलात आणि मला धक्का दिला, माझी साधना भंग केलीत. अहो पण मी धक्का दिला नसता तर त्या नागाने दंश केला असता तुम्हाला. काही नसतं झालं मला. काय? माझ्या गुरुदेवांनी माझं रक्षण केलं असतं. तुमच्या गुरूंनी? हो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी वैराग्य पत्करलं त्याला नश्वर शरीराचं कौतुक नसतं. हो, त्या नागाने मला जर दंश केला असता तर मला मृत्यू आला असता, पण मला त्याचं दुःख झालं नसतं. अहो असं कसं बोलू शकता तुम्ही? हा देह संपला असता तर मी ईश्वरात विलीन झालो असतो. पण तुम्ही माझी साधना भंग केली. मोठा गुन्हा केलाय तुम्ही. माझं आतापर्यंत सगळं तप वाया गेलं. ज्याचा जीव वाचवला त्याच्यासाठी मी गुन्हेगार कसं असू शकते? तुम्ही स्वतः जाऊ देत नाही आणि मला माझा निरोपही पाठवू देत नाही. मग माझ्यासमोर दुसरा पर्याय तरी कोणता होता? म्हणून तू हा पर्याय निवडलास? ह्यांचा पर्याय? नवऱ्याची आज्ञा मोडून तू घराबाहेर पडलीस, माझ्या शब्दाला किंमत नाही दिलीस आणि आता माझ्यासमोर उभा राहून मला उलट उत्तर देतेस. अहो पण मी फक्त का? नवऱ्याची आज्ञा मोडून तू चुकी केली आहेस आणि चुकीला माफी नाही. रामप्पा 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 स्वामी हे काय झालं? हेच व्हायला हवं होतं. बेवकूफ, आमच्या स्थानावर येऊन आमच्या समोर एका स्त्रीवर हात उचलण्याचं धाडस केलंस. जगातली प्रत्येक स्त्री आमची लेक आहे. आणि जिच्यावर हात उगारायला निघाला होतास ती तुझी पत्नी आहे आणि आमच्यासाठी ती आमची लेक आहे. आणि आमच्या लेकीवर हात उगारणाऱ्याला आम्ही सहजासहजी माफ करत नाही. लग्नात तिचा हात हातात घेऊन तिला वचन दिलं होतंस ना, तुझ्या सुखदुःखात सदैव तुझ्या पाठीशी उभा राहील. आणि आज तिच्यावरच हात उगारलास. लक्षात ठेव, ज्या घरात स्त्रीच्या डोळ्यात भीती असते त्या घराच्या दारात सुख जास्त काळ टिकत नाही. आणि ज्या हाताने स्त्रीचं रक्षण व्हायला हवं तोच हात तिच्यावर उठू लागला तर तो हात असून तरी काय उपयोग. आधीच 2 स्त्रियांवर अन्याय केलायस तू आणि आता हिच्यावरही अन्याय. अत्याचार करत राहिलास तर एक गोष्ट लक्षात ठेव, बाबाचा घडा भरायला वेळ लागतो पण तो फुटायला एक क्षणही पुरतो. स्त्रीचा सन्मान करायला शिक. आज फक्त हात गमावलायस, उद्या होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. असे काय थे? जीव वाचवला तरी राग? काही समजायलाच तयार नाही. हे चिठ्ठी? शिर्डीत तुला एक युवक भेटेल, संन्याशी रूपात, त्याला दे. पण मी त्यांना ओळखणार कशी? माई, जन्मोजन्मीची ओळख सांगावी लागत नाही, ती पहिल्याच नजरेत पटते. जिथे आत्म्याचं नातं असतं तिथे परिचयाची गरज नसते. तू त्याला शोधणार नाही, तो येऊन तुला भेटेल. अरे देवा, या सगळ्या गडबडीत चिठ्ठीचं विसरूनच गेले मी. ही चिठ्ठी ज्या युवकाला पोहोचवायची होती तो अजून सापडलाच नाहीये.
तोच युवक तर नसेल ना? अहो नाही, असं कसं चालेल? हाच तो युवक आहे याची खात्री नसताना त्याच्या हाती मी ही चिठ्ठी कशी देऊ? नाही नाही, ही चिठ्ठी चुकीच्या हाती देता कामा नये. ज्याच्यासाठी ही चिठ्ठी आहे ही त्यालाच मिळायला हवी. पण हा तोच युवक आहे हे समजणार कसं? स्वामी, तुम्हीच काहीतरी संकेत द्या. हा तोच युवक आहे का? आणि असेल तर याची खात्री पटू द्या. तुमच्या संकेताशिवाय मी काहीच करणार नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अरे देवा, स्वामी, तुम्ही काही संकेत द्यायच्या आधीच तो युवक निघून गेला. आता तो पुन्हा भेटलाच नाही तर? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, स्वामी, यांना क्षमा करा स्वामी. यांची फार मोठी चूक झाली आणि या चुकीची त्यांना अशी शिक्षा देऊ नका. मी तुमच्या पाया पडते. त्यांचा हात पुन्हा जोडून द्या स्वामी. त्याचा गुन्हाही तेवढाच मोठा आहे. मान्य आहे स्वामी, यांचं चुकलं. पण यांना राग आला ना की स्वतःवर ताबा राहत नाही. रागाच्या भरात हे काय करतात यांनाच कळत नाही. फक्त एकदा यांना क्षमा करा, मी विनंती करते स्वामी. याला पाठीशी घालू नकोस विमला. स्वामी, फक्त माझ्यासाठी फक्त एकदा यांना संधी द्या स्वामी. हिच्याकडे बघून आज तुला क्षमा करतोय. पण रामप्पा, यापुढे आपल्या रागावर ताबा ठेवायला शिक. पण लक्षात ठेव, राग आणि राख याच्यात फार अंतर नसतं. वेळेला राग आवरला नाहीस तर अख्खं आयुष्य राग करून टाकतो. आज तुझ्या रागामुळे तुझा एक हात गेलाय, पण जर राग आणखीन वाढला तर तुझ्या हातात असलेलं सगळंच निघून जाईल. माफी मागितली, हात जोडून माफी माग. स्वामी, हात कसा जोडू? एक हात आहे ना, मग तोच जोड. विमला, मला माफ कर. आई, माझी चूक झाली. ही तुझी बायको आहे म्हणून तिने तुझी चूक पोटात घातली. तुझ्या अपराधांवर क्षमेचं पांघरून घातलं आणि म्हणूनच आज तुला क्षमा मिळाली आहे. पण रामप्पा, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक अन्यायाला अशी क्षमा मिळतेच असं नाही. जिच्या वाट्याचं नशीब तू हिरावून घेतलंयस, जिच्यावर तू अन्याय केलायस, ती तिचं नशीब घ्यायला परत येतेय. ही तुझी बायको आहे म्हणून तिने तुला माफ केलं, पण जिच्यावर तू अन्याय केलायस ती तुला माफ करेल की नाही हे आम्हाला तरी माहित नाही. कुठे गेला असेल तो युवक? अख्खं शिर्डी पालथं घातलं, किती लोकांना विचारलं, पण तो कुठेच दिसला नाही. साईबाबांनी एवढी मोठी जबाबदारी सोपवली माझ्यावर, आणि ज्याच्यापर्यंत ही चिठ्ठी पोचवायची तो सापडतच नाहीये. आता काय करू? तुम्ही अहो, तुम्ही इथे? तुम्ही इथे काय करताय? तुम्ही आधी बाहेर व्हा.
बाहेर व्हा इथून. तुम्ही इथे आलात, माझा पाठलाग करताय का तुम्ही? मी नाही. अहो मागे व्हा. मी का तुमचा पाठलाग करेन? मग मी जिथे जातो तिथे तुम्ही कसे पोहोचता? सकाळी साधनेच्या ठिकाणी आणि आता इथे. अहो महाशय, ही धर्मशाळा आहे म्हणून मी इथे आले. आणि मला काय माहिती तुम्ही इथे असाल. खोटं बोलू नका. अहो मी का खोटं बोलेन? मग खरं सांगा ना, कुणी पाठवलंय तुम्हाला? कोणी म्हणजे? माझी साधना भंग करायला, माझ्या वैराग्याची परीक्षा घ्यायला. मी ज्या वाटेवर चाललोय त्या वाटेवरनं मला विचलित करायला कोणी पाठवलंय तुम्हाला? रामप्पा, तू जिथं नशीब चोरलंयस ती इथे यायला निघाली आहे. तिने काही अंतर पार सुद्धा केलंय. हो, बस कराय तुमची कोडी. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या या अशा गोड बोलण्याने मी तुम्हाला घाबरेन? तुमचा भक्त होईन, तुम्हाला शरण येईन आणि सेवेच्या नावाखाली तुम्ही मला लुबाडाल? या जन्मात तरी ते शक्य नाही. रामप्पा, कुणाशी बोलताय याचं भान आहे का? अहो, ब्रह्मांडाचे मालक आहे स्वामीदेव. तुम्हाला लुबाडून काय मिळवायचंय त्यांना? आणि त्यांनी जर मनात आणलं ना, तर आता या क्षणी इथे कुबेरही त्यांच्या पायाशी येऊन पाणी भरेल. असं हे ब्रह्मांडाचे मालक आहेत? मग मला सांगा, हे असे वैराग्यासारखे का असतात? असे फिरत का असतात? लोकांना जादूटोणा दाखवून त्यांना घाबरवण्याची गरज का पडते यांना? जादूटोणा? हो. कसला जादूटोणा? हे काय? हा माझा हात एका क्षणात गायब केला आणि एका क्षणात परत जागेवर आणला. याला जादूटोणा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? अहो हे काय बोलताय तुम्ही? ती स्वामी लीला होती. लीला? तू मानतेस म्हणून मी लीला मानायची? अगं, हे लोकांना घाबरवून त्यांच्या मनावर ताबा मिळवतात. मला संपत सांगत होता मागे. संपत? हो, तुम्हाला म्हणालेला या स्वामींच्या नादी लागू नकोस म्हणून. स्वामी, यांना क्षमा करा. अहंकाराने हे आंधळे झालेत. सत्य समोर असूनही हे ते स्वीकारायला तयार नाहीयेत. पण माझ्यासाठी तुम्ही यांना क्षमा केली, त्यांचा हात पूर्ववत केला. स्वामी, तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. विमला, काय करतेस तू? तू ह्यांचे पाय धरतेस, ह्यांचे आभार मानतेस, ह्यांची माफी मागतेस आणि हे मला खपणार नाही. हा माझा अपमान आहे. खबरदार, पुढे होशील तर मगाशी केलेली चूक पुन्हा करू नकोस. याचा परिणाम काय होतील हे ती स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंयस. अहो तुम्ही काही काय बोलताय? मला कोणीही पाठवलं नाहीये. नसेल पाठवलं, पण तुम्ही तुम्ही आधी बाहेर व्हा. अहो माझं ऐकून तर घ्या. मला काही ऐकायचं नाही. एका स्त्रीचा स्पर्श तर दूरच, तिची सावली सुद्धा माझ्या अंगावर पडता कामा नये. तुम्ही आधी शांत व्हा. मी काही ठरवून तुमच्या समोर येत नाही. तुम्ही आधी बाहेर जा. आता कुठे जाऊ मी? मला एक जबाबदारी दिली. ही चिठ्ठी एका युवकापर्यंत पोहोचवायची आणि जोपर्यंत ही जबाबदारी पूर्ण होत नाही तोपर्यंत मला शिर्डीत थांबणं भाग आहे. आणि आता माझ्यासारख्या एकट्या प्रवासी स्त्रीला राहण्यासाठी हीच जागा मिळाली. मग आता तुम्हीच सांगा, कुठे जाऊ मी?
ठीक आहे, तुम्ही नाही ना जाणार, मग मीच जातो. अहो त्यासाठी तुम्ही अहो हरिओम 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 काय विचित्र माणूस आहे. हरिओम 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 हरि हरिओम हरि शिवा तुम्ही माझं नाव कसं घेतलं? तुमचं नाव तुम्ही मला ओळखता का? म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही तुम्ही शिवा आहात. तुमचं नाव शिवा आहे. ज्या युवकाला मी पूर्ण शिर्डीत शोधत फिरत होते, ज्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वामींनी माझी वाट बदलली, ज्याचा जीव वाचवण्यासाठी नियतीने मला योग्य क्षणी तिथे पोहोचवले, तो युवक इतका वेळ माझ्या समोरच होता आणि मी विमला, चल इथून माझ्याबरोबर. नाही, मी स्वामींवरचा विश्वास नाही तोडणार. स्वामीच आपल्या मुलाला परत आणतील आणि आपलं नशीब पण बदलवतील. अगे हे बावळट, माझं नशीब बदलायला मला कुणाची गरज नाहीये. मी लोकांची नशीब घडवतो. कुणाच्या हातात काय राहील, कुणाच्या हातातनं काय जाईल, कोण वर येईल, कोण खाली जाईल, हे सर्व ठरवण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे. रामप्पा, दुसऱ्यांच्या नशिबाचं सोड. तुझं स्वतःचं नशीब बदलण्याची कुवत तुझ्यात नाहीये. अरे तेवढंच जर का असतं ना, तर आज गेली 2 वर्ष झाली तुझा मुलगा घर सोडून गेलाय. त्याला देखील तू परत आणू शकला नाहीयेस. आणीन मी त्याला. माझ्या मुलाला तर मी परत आणीनच, आणि माझं नशीब ही पुन्हा मी माझ्या मनाप्रमाणे घडवून दाखवीन. पुन्हा एकदा बघू, तुझं नशीब तू बदलतोयस का नियती तुझं? वेळच ठरवेल कोणाचं नशीब कोण बदलतंय ते. ही चिठ्ठी तुमच्यासाठी. माझ्यासाठी? हो, साईबाबांनी ही चिठ्ठी तुमच्यापर्यंत पोहोचवायला सांगितली. साईबाबांनी? हो, साईबाबांनी ही चिठ्ठी तुमच्याकडे दिली मला देण्यासाठी? हो. अशक्य. अशक्य का? मी शिर्डीत आहे, साईबाबा पण शिर्डीत आहेत. मग शिर्डीतल्या शिर्डीत चिठ्ठी पाठवायचं काय कारण? त्यांना जर माझ्याशी बोलायचं होतं किंवा माझ्याकडे काही काम होतं तर त्यांनी कुणाला तरी पाठवून मला बोलून घेतलं असतं ना. मी भेटून आलो असतो त्यांना. पण तुमच्या हातून मला चिठ्ठी पाठवतील मला नाही पटत. अहो थांबा, निदान चिठ्ठी तरी घ्या. हे बघा, साईबाबांनी तुम्हाला बोलावून घेतलं नाही, त्यांनी ही चिठ्ठी पाठवली. म्हणजे यामागेही काहीतरी कारण असेलच ना. कसलं कारण? ते मला माहित नाही, आणि प्रत्येक कारण आपल्याला समजेलच असं नाही. हा, आता ही चिठ्ठी तुम्ही उघडून बघितली तर कदाचित तुम्हाला कळेलही. मला चिठ्ठी वाचायची नाही. अहो पण आणि तुमच्याशी बोलायचंही नाही. खरं सांगा, ही तुमची काहीतरी चाल आहे ना? हा, माझी चाल? हो, तुम्ही आधी माझ्या साधनेच्या ठिकाणी आलात, माझी साधना भंग केली, मग नंतर इथे माझ्या धर्मशाळेत मागे मागे आलात, आणि आता सांगताय की साईबाबांनी माझ्यासाठी चिठ्ठी दिली. पण मी खरंच सांगते, मला काही ऐकायचं नाही. मी ठरवलंय कुठल्या स्त्रीशी बोलायचं नाही, तिचा स्पर्श स्वीकारायचा नाही. मग ही चिठ्ठी तुमच्या हातून कशी स्वीकारू मी? आणि कोणास ठाऊक त्यात काय लिहिलंय ते वाचून मला भावनिक व्हायचं नाही. मी वैराग्याच्या मार्गावर निघालो. ही चिठ्ठी वाचून माझं मन विचलित झालं तर? त्यामुळे चिठ्ठी न वाचलेलीच बरी. अहो पण या मागे माझा काहीही वेगळा हेतू नाहीये, आणि तुम्ही समजताय तसं मी तुमच्या मागेही लागली नाही. आपली भेट पुन्हा होईल की नाही मला हेही माहित नाही, कारण मी शिर्डीत थांबणारच नाही. मी अक्कलकोटला निघणार आहे.
पण जाण्याआधी मला ही जबाबदारी पूर्ण करायची. आता तुम्हाला ही चिठ्ठी वाचायची नसेल तर नका वाचू. तुम्हाला जे करायचंय ते करा. पण एकदा ही चिठ्ठी तुमच्या हाती आली की माझी जबाबदारी संपेल. मला माझ्या पुढच्या प्रवासाला निघता येईल. नाही, मी ही चिठ्ठी घेऊ शकत नाही. शिवा, आता तू ज्या निरोपापासून पळण्याचा प्रयत्न करतोयस तो निरोप तुझ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. शिवशंकर शंभो. ही चिठ्ठी तुम्हाला घ्यावीच लागेल. थांबा. तुम्ही पुन्हा तेच केलं. तुम्ही पुन्हा मला स्पर्श केलात. तुमची सावली माझ्या अंगावर पडली. हो, कितीदा तुम्हाला सांगितलं मला स्त्रीचा स्पर्श वर्ज्य आहे. मी आत्ताच स्नान करून आलो होतो. आता तुमच्यामुळे मला पुन्हा स्नान करावं लागणार. हो, पण तुम्ही थांबतच नव्हतात. माझं काही ऐकूनच घेत नव्हतात. आणि ही चिठ्ठी माझं म्हणून हात लावाल. आणि मगापासून काय लावलं हे चिठ्ठी चिठ्ठी चिठ्ठी? अहो, ही साधी चिठ्ठी नाही. साईबाबांनी पाठवलेली चिठ्ठी आहे. तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करू शकता, पण साईबाबांनी पाठवलेल्या चिठ्ठीला तुम्ही दुर्लक्षित कसं करू शकता? एकदा वाचून बघा ही चिठ्ठी. कदाचित यामध्ये तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाचं. बस बस. आता मी ही चिठ्ठी अजिबातच वाचणार नाही. काय? ज्या चिठ्ठीमुळे तुम्ही पुन्हा माझ्या मार्गात आलात, ज्या चिठ्ठीमुळे तुम्ही पुन्हा मला स्पर्श केलात, ती चिठ्ठी माझ्यासाठी महत्त्वाची असूच शकत नाही. असं करू नका. घ्या ही चिठ्ठी. अहो, अहो, हे काय करताय तुम्ही? अहो, साईबाबांनी दिलेली चिठ्ठी आहे ती. अहो, फाडू नका. थांबा. ही चिठ्ठी शिर्डीत तुला एक युवक भेटेल, संन्याशी रूपात. त्याला दे. पण मी त्यांना ओळखणार कसे? माई, जन्मोजन्मीची ओळख सांगावी लागत नाही. साईबाबा, मला क्षमा करा. तुम्ही दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. ज्याच्यासाठी ही चिठ्ठी होती त्याच्यापर्यंत ती पोहोचली सुद्धा, पण त्यांनी ती वाचलीच नाही. साईबाबा, माझी जबाबदारी मी पार पाडली, पण तुमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. आता यापुढे मी काय करू? मला क्षमा करा. मला क्षमा करा. बाळा, तुझ्यापर्यंत पोहोचलेल्या संकेताकडे तू पाठ फिरवलीस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, नियतीचा निरोप फाडता येतो पण निर्णय नाही.